आज मी माझ्या मैत्रिणीकडे आलेली आहे, वंदना मानकर, जी चिंचवड मध्ये राहते. तर तिच्या हातच्या आपण लेअरच्या बाट्या आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण पीठ भिजवून घेऊया. 3 वाटी कणिक, 1 वाटी रवा आणि जिरं, ओवा आणि हळद. यामध्ये आपण हळद घालतोय, मीठ, जिरं आणि ओवा घातलेला आहे. त्याचबरोबर गार तेलाचं मोहन आपण घालणार आहोत. 2 पळ्या आपण यामध्ये तेल घातलेलं आहे. आता हे मिक्स करायचं पूर्ण. आपण यामध्ये पाण्याच्या ऐवजी दुधाचा पण वापर करू शकतो. दूध थोडं घालायचं, पाणी जास्त. मऊपणा येईल त्यामुळे. घट्टसर आपण भिजवायचंय का हे? घट्टसर भिजवायचे. या कणकेचा घट्टसर आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर आपल्याला वेळ असेल आपल्याकडे तर आपण मुरू द्यायचंय हा गोळा, नाहीतर लगेच आपण केलं तरी सुद्धा चालेल. पण मुरेल तेवढा छान होतो. त्यात बसायची. आपण असं घट्टसर भिजवून घेतोय. तयार झालं हे घट्टसर छान मऊ. एक 15 मिनिटं अर्धा तास भिजू दिलं तर अजून छान होईल. कुणी जर गेस्ट यायचे असतील, आयत्या वेळेला लवकर करायचं असेल तर हा मेनू छान आहे वेळेवर. म्हणजे नाही तर याला मुरू द्यायचं 15 मिनिटं. थोडंसं आपण जास्त मळून घेतोय. आता काही वेळ नाही आपल्याला मुरू देण्याकरता. कृती खूप महत्वाची आहे. आपण मोठा गोळा घेतला, तो लांबट असा वळला, पारी करायची आणि मग हे अंगठ्याने असे दाबत दाबत ते सोडायचे असे. अच्छा, किती पटापट झालं आपण बघेपर्यंत. अरे वा. आणि मग याला असं छान असं दाबून घ्यायचं. हे एकसारखं असं छान. जिथं जाड आहे तिथे असं पातळ करायचं. तेल याला आपण आता तेल लावून घेतोय. छान असं तेल लावायचं आणि याला आता असं वळवून घ्यायचे असे. अरे हे असं छान बंद करून टाकायचं. आणि मस्त. आणि हे असं. अरे असे छान गोल होतात हे. आणि याला 10 शिट्ट्या द्यायच्या. या बाट्या तयार अशा करायच्या. बस अशी करायची. पुन्हा आपण बघणार आहोत दुसऱ्या पण गोळ्याच्या. मळून आधी घेऊया. जेवढं मळाल तेवढं. कारण रवा असतो ना, त्यामुळे ते रवा असतो. आता झालं हे. असं करून घ्यायचं एकसारखं. आता याला झारा असतो ना, आपण झाऱ्याने तळतो, ती डिझाईन लक्षात ठेवायची. अच्छा. ती झाऱ्याची. आणि हे 2 अंगठ्यानी हे असं असं सरकवायचं. हे बघा, हे 4 बोटांनी आपण हे. विदर्भातला आहे का? विदर्भातला. अच्छा. विदर्भामध्ये असे करतात ते. गौऱ्यांमध्ये करतात ना, नाही का? पूर्ण ते हे गड्डा करतात आणि त्याच्यामध्ये गुंडाळी करत जायची अशी. आणि मग हे आणि सगळीकडून मग पॅक करायचं असं. पुरणपोळी कसं आपण पॅक करतो तसं असं छान. खूप छान दिसते. असं त्याला असं छान इथल्या इथेच त्याला. किती झटकन दाखवलं. हे बघा. आणि हा छान असा फुलतो. हो ना. मस्त. असे फुगीर होतात ते. खूप सोपं आहे. म्हणजे असं अंगठ्याने असं छान पारी करायची. आणि झालं हे. आणि मग हे बरोबर हे 4 बोट आहेत ना, हे या बोटानेच हे दाबल्या जातं. बरोबर. अरे वा. आणि मग नंतर आपण स्वतः पण असं प्लेन करू शकतो. त्याला असं ताण देऊ शकतो. ताण देऊन पण करता येतं. म्हणजे अजून पातळ पाहिजे असेल आपल्याला तर. बरोबर. जेवढं पातळ तेवढं लांब करायचं. एवढा. खूप छान. याच्यासोबत फक्त वरण छान, तूप भरपूर. म्हणजे बाट्यात झाल्या. साध्या वरणाबरोबर का? तुम्ही फोडणीचं वरणही करू शकता. अच्छा. तुम्हाला जर वाटलं की आंबट गोड वरण करायचं आणि चुरून खायचं तरी चालेल. ही माझ्या आईची रेसिपी आहे. अरे वा. खास विदर्भीय. खास विदर्भातली. आणि माझ्या आईकडनं मी हे शिकले. मस्त.
म्हणजे हे असेच काय म्हणतो पारंपरिक जे असतं ना ते बघितल्याशिवाय नाही येत. युट्यूबवर हे असेल असं नाही. पहिलं म्हणजे नाही हे युट्यूबला नाही येत. हा खूप छान. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे. हे ठरलेलं होतं आज भगवंताचं की तुम्हाला हे मिळणार. करणारे आपण कोणी नाही. हो, देवाच्या इच्छेने सगळं होतं. आपला विश्वास असला पाहिजे त्यावर. हा खरंच आहे. मैत्रिणीने दाखवल्यावर मी पण करून बघते. म्हणजे करण्याचाही अनुभव येईल मला स्वतःलाही. आणि आता हे गुंडाळत जायचं. ह्या आपल्या अशा बाट्या तयार करून झालेल्या आहेत. आता आपल्याला कुकरमध्ये वाफवायच्या आहेत. आता कुकरच्या डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि बाट्या कुकरमध्ये 10 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. तेल लावून घेऊया. स्टँड आपण ठेवून घेऊया. लिंबाची फोड पण आपण टाकून घेऊया म्हणजे कुकरही स्वच्छ होतो आपोआपच. झाकण ठेवूया म्हणजे यामध्ये पाणी जाणार नाही. मोठ्या गॅसवरच आपण या शिट्ट्या देणार आहोत. आणि कुकर गार झाल्यानंतर त्या आपण बाहेर काढून कट करून तळायच्या. चार भाग करायचे आणि मग तळायचे. डाळ आपण तुरीची डाळ धुवून त्याच्यामध्ये मग थोडा गूळ, हिंग, हळद घालून ते छान मस्त 3 शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा 15 मिनिटं मऊ मंद याच्यावर ते शिजू द्यायचं ते वरण. आणि मग त्याला प्रसादासारखी चव येते. तूप घालायचं. हा आणि मग नाही तूप तर मग वाढल्यानंतर साजूक तूप आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा वरण घालतो ना, मीठ घालून ते छान मग नंतर पातळ करायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आणि मग नंतर आपण वरण वाटीत वाढतो तेव्हा 10 शिट्ट्या का करायच्या आहेत आपल्याला तर ते आतलं शिजलं पाहिजे. आपण जे रोल केलेले आहेत ते शिजण्याकरता म्हणून आपल्याला 10 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आपल्याला असं वाटलं समजा की कच्च्या राहिल्या चुकून समजा वाटलं की थोड्या राहिलंय पण ते तळण्यामध्ये ते होऊन जातं. तळण्यामध्ये ते शिजून जातं. पण आता कुकर उघडून बघूया. छान वाफवल्या गेलेल्या आहेत. त्या बाहेर काढू. असं ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे वाफवलेलं झालं की. बरोबर. इकडे आपण या बाट्या तळण्याची तयारी केली. या आता आपल्याला कापून घ्यायचे आहेत. 4 भाग करायचे आहेत. आले सुंदर सुंदर. तळून घेतोय आपण. आता होऊन जातात शिजून जातात. आपल्या गोल्डन रंगावर अशा बाट्या तळून झालेल्या आहेत. आता आपल्याला वरणाची तयारी करायची आहे आणि त्यामध्ये आपण काय काय घालणार आहोत वरण शिजताना तेही बघूया. आपल्याला वरण लावून द्यायचं आहे. नेहमीच जसं आपण वरण शिजवतो तसं हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवतानाच आपल्याला हळद, हिंग, थोडासा गूळ घालूया आणि मीठ घालून द्यायचं आहे. हे सर्व शिजताना कुकरमध्ये आपण आता वरण तयार करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर वरणामध्ये आपण या कुस्करूनी घालू शकतो किंवा आपण जशी पोळी खातो ना आमटी बरोबर वरणाबरोबर तसंच हे आपण खाऊ शकतो. आणि ज्यांना आवडत असेल ते चुरून सुद्धा खाऊ शकतात त्यामध्ये वरण घालून. एकदम आपण जवळून बघूया की हे छान असे लेयर्स सुटलेले आहेत. तळल्यामुळे ते अजून नीट असे आपण बघू शकतोय. आता ह्या सर्व तयार झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आंबट गोड फोडणीच्या वरणामध्येही खाऊ शकता आणि साधं वरण, तूप आणि वांग्याची भाजी
याबरोबरही हे खाऊ शकता. वांग्याची भाजी पण असते का यावर? हो. अच्छा, म्हणजे नुसतं वरण नाही? नाही, वांग्याची भाजी त्याला कॉम्बिनेशन. अरे वा वा वा, हे एक नवीन कळलं. हो, ते वरण, साधं वरण, तूप आणि वांग्याची भाजी. अच्छा, मस्त. धन्यवाद. आपण भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हे आपण वरण शिजवून घेतोय, त्यामध्येच मीठ, हळद, मीठ यामध्ये घातलेलं आहे, हळद, हिंग. आपल्याला यामध्ये गूळ पण घालायचा आहे आणि गॅसवर वरण नेहमीसारखं शिजवून घ्यायचं आहे. 2-3 शिट्ट्या करायच्या आहेत आणि वरण मग तयार होणार आहे आपलं. ही आपण बट्ट्यांची तयारी करून घेतलेली आहे. याप्रमाणे जशा आपण कापल्या त्याप्रमाणे घेता येतात. याला आपण कांदा आणि कोथिंबीर पण घालूया आणि भरपूर तूप घालूया. आता हे एकदम पारंपरिक पद्धतीने आपलं बट्टी तयार आहे. कांदा किंवा कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला. धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद.